खरं तर आज पंधरे गावामध्ये ही विजयाची सभा होती आणि या सभेचं आयोजन जे आमच्या पंधरे गावामधल्या सर्व तरुणांनी केलं. आमची वाजत गाजत मिरवणूक काढली. विजयी झालेल्यांची ही त्यांचाही सत्कार होता आणि लढणाऱ्या माणसांचाही सत्कार होता. त्यामुळे विचार मंचावर सर्वजण उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण बांधव इथं उपस्थित आहात. खरं तर संघमित्रानं सांगितलं की विजयाचं श्रेय असं विचारायचे की ओबीसी फॅक्टर चालला का वगैरे वगैरे. विजय हा लढणाऱ्यांचा होतो. विजय लढणाऱ्यांचा होतो. जो लढतच नाही, ज्याची भीडच रेटत नाही, त्याचा कसा विजय होणार? जो लढला, जो हिम्मत दाखवतो, त्याला सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य जनता किंमत देते. याचं उदाहरण म्हणजे सातकर वकील, याचं उदाहरण म्हणजे संघमित्रा, याचं उदाहरण म्हणजे काळूरामजी. 2 नंबरची मतं घेतलीत बरं का. विजयी झालेल्या उमेदवारापेक्षा त्यांच्या मताचं मूल्य जास्त आहे. कारण विजयी होण्यासाठी यांना काय काय करावं लागलं असेल? काळूरामजी, दादाला काय काय करावं लागलं असेल? बारामती बँकेतल्या कर्मचाऱ्यांना काय काय करावं लागलं असेल? काय काय करावं लागलं असेल? दिवसा जे करता येत नाही ते रात्री करावं लागलं असेल. काळूरामजी, तुम्ही काय केलं होतं का? करू शकतो का आपण? पण लढणाऱ्या माणसांनी 2 नंबरची मतं घेणं. आणि आता देवकाते साहेब, अमोलजी, तुम्ही आता बोललात विरोधकांमध्ये एकमत व्हायला हवं होतं, बरोबर आहे का? देवकाते साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या म्हणजे तुम्ही पर्सनल घेऊ नका, पक्षाच्या पाठीशी या महाराष्ट्रामधला ओबीसी. आता बघा काय झालंय, काळूरामजींनी आता 8 तास घेतलेले आहेत. लोकलचे प्रश्न, बारामतीचे प्रश्न. आता मी जरा उभी तास घेतो, बरोबर आहे का? आता लोकलचं पंधरे गाव म्हणलं की कोकरे, पंधरे गाव म्हणलं की, बरोबर आहे का? कोण लढत होतं भाजपमध्ये पहिल्यांदा? भाजप या परिसरामध्ये आणला कोणी? आणला का नाही? कुठे आहेत आता? आता भाजपच्या सत्तेमध्ये सर्वात महत्वाचं पद कुणाकडे आहे? आणि तुम्ही उभं राहिलात, तुमचं अभिनंदन. की एका सत्ताधारी पक्षाचा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या पक्षाचा तुम्ही एबी फॉर्म आणला, पण नेते आले नाहीत. हो, आम्हाला पण खूप वाईट वाटलं. पण काळूरामजी मात्र त्या बॅनरवरती एका बाजूला भुजबळ साहेबांचा फोटो आणि एका बाजूला लक्ष्मण हाकेंचा फोटो. मग आता देवकाते साहेब, आमचा फोटो जो छापतोय त्याचा प्रचार करायचा का नाही करायचा? आम्हाला लय वाईट वाटलं. आता देवकाते साहेबांना काय वाटल? पण ही लढाई आत्ताच काळूरामजींनी सांगितली, ही लढाई नीतीची आहे. आता जातीची लढाई राहिली नाही. ही लढाई पातीची आहे, पातीची. पात धरायला लागेल आपल्याला. पात धरल्याशिवाय तुम्हाला मतदान, तुमचे समर्थक तुम्हाला तयार करावे लागतील. ठामपणे त्यांना विश्वास द्यावा लागेल. आम्ही बारामतीमध्ये नारळ फोडायला आलो होतो. मला असं वाटलं काळूरामजीनं अर्ज तर भरलाय, आता हे काळूरामजीचा अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत राहणार का? अमोल सत्करांचा राहणार का? किंवा जी विरोधातनं लढतेत पोरं बिचारी, संघर्ष करतायत. अगोदर ओबीसीचा मोर्चा निघाला. मोर्चा निघाल्यावर आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. मग त्या मोर्चामध्ये जेवढे सहभागी झाले होते ना, पप्पू मासाळनं एक कुठला तरी वेश धारण केला होता, अमोल सत्करनी कुठला तरी वेश धारण केला होता. 4-5 पोरं लढली, 4-5 पोरं जिंकली. पप्पू मासाळ तर बिनविरोधच झाला. अरे म्हणलं, बघा, लढणाऱ्यांची दखल घेतली जाते. पंधरे गावामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, पंधरे गावामध्ये आता झडपी पंचायती ओपन आहे माझ्या माहितीप्रमाणे. इथला झडपी मेंबर ही ओबीसी बहुजनांचाच असला पाहिजे, पंचायती मेंबर ही ओबीसी बहुजनांचाच असला पाहिजे, हे सांगायला मी इथं आलोय. मग आता लढायचं का नाही लढायचं हे तुम्ही ठरवायचं. लढायचं का नाही लढायचं? एक गरीबाचं पोरगा असू द्या, फटका असू द्या, पण नेटकं पाहिजे. काय पाहिजे? वाघमोडे साहेब, मत देतात लोक, फक्त लढायला पाहिजे, लढायला. आता काळूरामजींनी इतिहास एवढा सांगितलाय, मी इतिहासात जात नाही, पण तुम्ही लढणारे होतात.
काळूरामजींनी सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य खूप अगोदरच्या राजांचा इतिहास सांगितला. मी तुम्हाला अलीकडचा इतिहास सांगतो. अलीकडचा हे राष्ट्रपती भवन आहे ना, राष्ट्रपती भवन आणि संसद भवन हे कोणाच्या जागेवर उभा आहे माहिती आहे का? कोणाच्या जागेवर? बापूराव होळकरांच्या जागेवरती उभा आहे. ज्या तख्तावरती सुभेदार मल्हारराव होळकरांनी 3 बादशहांना बसवलं. किती? 3 बादशहांना ज्या होळकरांनी त्या दिल्लीच्या तख्तावर बसवलं, ती रायसीना हिल्स ती होळकरांची आहे. आणि ती संसद ज्या रायसीना हिल्स वरती, ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तलवारीच्या पातीवरती, धाकावरती जी रायसीना हिल्स उभी राहिली, जो लाल किल्ला उभा राहिला, जे संसद भवन आहे, ते संसद भवन आजही वाट बघती. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तर त्या होळकरांच्या, त्या मल्हारराव होळकरांच्या, त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या भूमीमधून एक तरी एक तरी खासदार, आता अपिलिंग भाषेत बोलतो, एक तरी संसद सदस्य, एक तरी पार्लमेंट मेंबर त्या संसदेमध्ये येईल म्हणून गेल्या 70-80 वर्षापासून ते संसद भवन प्रतीक्षा करत आहे. पण त्याच सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, एकही माईचा लाल आज त्या संसदेमध्ये पोहोचू शकत नाही. आता बघा, इथं आल्यानंतर मला इथल्या ग्रामपंचायतीचं एक लेटर माझ्या हातात आलं माझ्याकडं. मला वाटतं 1 वर्ष झालं या ग्रामपंचायतीने ठराव केलाय. ठराव काय केलाय? ग्रामपंचायत पंधरे ठराव काय केलाय तर अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यासाठी काय मिळावा? जागा निधी, काय मल्हार सृष्टी, अशीच मागणी आहे ना? मागणी आहे ना? दिली, मोजणी नाही केली. निधीचं तर अजून लांब, आणि सृष्टी उभारणार तर अजून लांब, आणि पुतळा उभारणार तर अजून लांब. आणि कोण आपण कोण? कोकरे. हा, आपण कोण? अरे मागतकरी कधीपासून झालो आपण? तुम्हाला पुतळाच उभारायचंय ना? तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा. तुम्ही फक्त हा संकल्प करा. लक्ष्मण हाके पंधरे गावामधल्या 100 माणसांना असा उभा करतो की हे सगळं स्मारक फक्त आपण आपल्या ताकदीच्या जोरावर उभं करू शकतो. याचं उदाहरण सांगू का? या तुमच्या गावापासून मी आज दुपारी मोडाळे गावामध्ये गेलो होतो. मोडाळे गावामधल्या लोखंडवाडी, तिथल्या गावातल्या मंदिरामध्ये बसून आपण बैठक केली. त्या बैठकीमधल्या त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की या मंदिराचा जो जीर्णोद्धार झालाय, हा जो विकास झालाय, हा कुणाच्याही आमदाराच्या, खासदाराच्या किंवा कुठल्या ग्रामपंचायतीच्या, पंचायतीच्या अनुदानातून झाला नाही, तर हा आमच्या स्वतःच्या फंडातून झालाय. कुणी सांगितलं? मोडाळे गावच्या लोखंडवाडीवरच्या माने, जानकर, काय बरीच आडनाव आहे तिथले, कारंडे. अरे, आणि तुम्ही आम्ही पंधरे गावचे तालेबार मंडळी, तुम्ही आम्ही. आता इथं काय झालं? आपण अनुदान मागितलं पाहिजे, हे काही चूक केली का? तुम्ही चूक नाही केलेली, पण वाढपेच नाहीत ना तुमचे? आहेत का वाढपे तुमचे? आहेत वाढपे? वाढपेच नाही तर तुम्हाला वाढणार कोण? म्हणजे तुम्ही कधी काळी, आता काय काळूरामजी तुम्ही सांगितलं 80%, मी ओबीसी करतोय, पण मला आता ओबीसी बरोबर आपल्याला मगाशी संघमित्रांनी मला म्हणजे आभार मानले तिने. पण संघमित्रा हा लक्ष्मण हाके बीके कोकरेंच्या चळवळीतला, आणि कोकरे नंतर महादेव जानकर नंतर पडळकर, म्हणजे आम्ही सगळे सातकर, आम्ही सगळी मंडळी या गावातले पण खूप तरुण आहेत. इतिहास वेळेच बनवतात. इतिहास शहाणी माणसं बनवत नाहीत. शहाणी माणसांची भेडच रेटत नाही. हे लगा ते काय बोलत होतं. आता इथं जी उपस्थित आहेत सगळी मंडळी, हेच इतिहास घडवणार आहेत. आणि काळूरामजी तुमचा नारळ फोडायला किती माणसं होती? सांगता सभेला किती माणसं होती? सांगता सभेमधल्या माणसांकडे बघून मी भाषण करत होतो मोठमोठ्यानं, आणि मी सांगता सभेत अमोलजी सांगितलं होतं, संघमित्रा तुझा विजय झालाय, आज मी इथं जाहीर करतो.
मला एवढे फोन आले, काय हाके सर दादाच्या विरोधात तिथं गेलाय, तुमचं महाराष्ट्रात नाव आहे, संघमित्र कुठं विजयी होत असते का, आणि कुठं फिरताय, काय राव तुमचं महाराष्ट्रात नाव आहे. अरे म्हणजे ते लढतायत, त्यांचा हौसला वाढवणं, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं. आज संघमित्राला काय आणलंय, पंधराच्या या वाघाच्या गुहेमध्ये कशाला आणलंय, की आम्ही दादांच्या विरोधामध्ये जिंकू शकतो. हा विश्वास आहे का नाही विश्वास. याच्या अगोदर बोललो असतो तर म्हणजे अरे काय बोलते ती, त्या अगोदर तिथं अमकं तसंच बोलायचं, ती तमकं तसंच बोलायचं, मग ती तमकं तसंच बोलायचं, आणि आता हा केसर आले. आम्ही इथं अमोलजी सातकरनं घेऊन आलोय की अरे हा विजय झालाय. आता विजय झाला याच्यावर तर तुमचा विश्वास बसू शकतो की नाही. गावगाड्यामधली तुम्ही आम्ही माणसं जर एकत्रित आलो तर पंधऱ्याचा झडपीचा मेंबर आणि त्याचा गुलाल घ्यायला मी इथं तुमच्या पंधऱ्या गावामध्ये आलो. मग लढायचं का नाही लढायचं ते तुम्ही ठरवा. आता आम्हाला तर काही इथं येऊन उभं राहता येणार नाही, कारण त्या जिल्हा परिषदेमधला माणूस पाहिजे ना, त्या जिल्ह्यातला तर पाहिजे की नाही. पुण्याच्या जिल्हा परिषदेवर तुम्हाला निवडून जायचंय तर पुणे जिल्ह्यात तरी राहणारा पाहिजे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सामाजिक समीकरण, जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल, समाजकारणाची शेती करावी लागेल, निर्णय प्रक्रियेत जावं लागेल. आता तुमचं आमचं झालंय काय, तुमचं आमचं झालंय असं. काळूरामजी आमची लढाई कुठं चालू आहे माहितीये का, सरपंच पद. आता तुम्ही सांगितलंय ते बघाशी कशासाठी. अरे तुमच्या हिताचा कायदा कुठं पंचायत समितीत लिहिला जातो का, जिल्हा परिषद मध्ये लिहिला जातो का. म्हणजे तुम्ही तिथं जायचं नाही असं नाही म्हणत मी, तिथं गेलं पाहिजे तुम्ही, कारण हा लोकशाहीचा पाळणा आहे पंचायत राजमध्ये. इथं जर तुम्ही विनिंग झाला, इथं जर तुम्ही निवडून आला, संघमित्र हे काही प्रोडक्ट फक्त नगरसेवक नगरपालिकेत निवडून जाण्याचं नाही, काळूरामजी संसदेत जाण्याचं आहे. आमच्यात अनेक पोरं आहेत जी पोरं गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊ शकली नाहीत, गावातल्या गावकीच्या भावकीच्या आणि सरपंच पदाच्या आणि पंचायतीच्या राजकारणात अख्खी हयात, अख्खी उमेद घालवून बसलेली आहेत, कारण त्यांना बारामतीच्या पलीकडे काहीतरी असतं याचं स्वप्नच त्यांच्या मनामध्ये द्यायला तुम्ही आम्हीच कमी पडलोय असं म्हणूया आपण. आज आम्ही बारामतीमध्ये आलोय, अजितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये आलोय. अजितदादा पवार सत्तेत आहे. त्या बारामती नगर परिषदेमध्ये आम्हाला वाटलं होतं सुप्रियाताई त्यांच्या पक्षाच्या वतीनं सभा घेतील, रोहित पवार एखादी कुठंतरी एखाद्या वार्डात सभा घेईल, शरदचंद्रजी पवार कुठंतरी मिटिंग घेतील जाता जाता. आले होते का, पॅनल होता पण आले होते का. हे पवार सगळे एकच आहेत, वरपासून खालीपर्यंत. हे व्यावसायिक राजकारण करतात. पवारांचे पार्टनर कोण, पवारांचे पार्टनर अदानी, पवारांचे पार्टनर पंचशील ग्रुप, पवारांचे पार्टनर बाबा कल्याणी, पवारांचे पार्टनर मोठमोठे उद्योगपती, पवारांचे पार्टनर दुधाचे धंदेवाले. अरे ते व्यावसायिक आहेत, पैसे कमवण्यासाठी ते राजकारण करतात. काळूरामजी व्यवसाय सांभाळण्यासाठी ते राजकारण करतात. पवारांनी तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणाल अरे हाके म्हणजे पवारांवरती घसरलंच, पवारांवरतीच बोलते, पवारावरच टीका करते, दुसरं काय करते. किंवा आमच्या अगोदरच्या नेत्यांनाही तसंच म्हटलं गेलं. तुमचं आमचं दीनदलिताचं, ओबीसीचं, भटक्यांचं, गावगाड्यातल्या ऊसतोड मजुरांचं, गावगाड्यातल्या ऊस उत्पादकांचं, दूध उत्पादकांचं कधी आंदोलन केलं का त्यांनी. कधी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताची चळवळ आणि त्या चळवळीमध्ये मोर्चा काढायला सगळ्यात अग्रभागी पवार कधी होते का. पवार नेहमी सत्तेत राहिले. आता दादांकडे कुठलं खातं आहे काळूरामजी, दादांकडे अर्थ खातं आहे. या अर्थ खात्यामधून महाराष्ट्राचं 7 लाख करोड रुपयाचं बजेट आहे. काळूरामजी या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार झाल्यापासून, म्हणजे अगोदरच्या सरकारमध्ये सुद्धा आणि आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा झाल्यापासून सामाजिक न्याय विभागाचे जवळजवळ 7,000 कोटी रुपये, सामाजिक न्याय विभागाचे म्हणजे SC ST बांधवांचे 7,000 कोटी रुपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना वळवले. आता ते झालं SC STचं,
पण 7,00,000 पैकी ओबीसी बांधव, आता इसकाटून सांगतो, पण मी याच सभेमध्ये इथं एक उदाहरण सांगितलं होतं. इथं पाठीमागे एक मला सभा, तुम्ही माझा सत्कार केला होता, त्यावेळी मी सुद्धा हे उदाहरण सांगितलं होतं. ओबीसीची संख्या किती काळूरामजी? 50 ते 60%. देवका देवकील, आपण दादाला काय खातं दिलंय? आपण म्हणजे कोणी? भाजपनं. आणि 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी, ध्यान देऊ नाही का, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी. म्हणजे काय ते बी इसकाटून सांगतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ, परत महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ, उमाजी नाईक महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ. आणि आता तुम्ही सत्तेवर येताना वेगवेगळ्या जातीची मंडळ निर्माण केलेत, प्रत्येक जातीला मंडळ. त्या मंडळाला तर अध्यक्ष पण भेटला नाही, आणि अध्यक्ष भेटला नाही ते नाही, एवढ्या 50 ते 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 7,00,000 पैकी, म्हणजे 100% पैकी 60% लोकांच्या हक्काच्या योजनासाठी किती पैसे द्यावेत दादानी? किती टक्के? 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या महामंडळांना अनुदान किती, अनुदानाच्या रूपात किती पैसे द्यावेत? देवकाते साहेब, फडणवीस साहेबांना एक मेसेज पाठवा. 60% ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 10%, 20%, 25%, 40% का 60% का 15%, काहीतरी निधी पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे की नाही पाहिजे? किती देतं महाराष्ट्र शासन? किती बापूराव, किती? 10% नाही, 5% नाही, 4% नाही, 3% नाही, 2% नाही, 1%. लोकसंख्या किती ओबीसीची विजय एनटीची? 60%. बर, ह्यांना निवडून देणारी माणसं कोण? 12 लोकसभेत मतदान करणारे कोण? अरे तुम्ही देता की नाही मत? निवडून कसे येतात? 60% ओबीसींना 1% बजेटरी तरतूद देणारं हे महाराष्ट्राचं शासन आहे, आणि ते अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत. सारथीला हजारो कोटी रुपये, सारथीला पुण्यासारख्या ठिकाणी सिम्बायोसिस कॉलेजच्या शेजारी बहुमजली इमारत, एखाद्या शेअर मार्केटच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत, माझे मित्र मंगेश ससाने आणि आम्ही त्याच्यावरती बराच आवाज उठवला, हजारो कोटी रुपये. पण महाज्योती म्हणजे ओबीसी साठी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने एक महाज्योती नावाची संस्था आहे, तिला खडकीला एक ऑफिस आहे, 1000 स्क्वेअर फुटाचं सुद्धा ऑफिस नाही. 200-250 कोटी रुपयाच्या पुढे निधी जात नाही. आता आम्ही किती बोलायचं काय? म्हणजे तुमच्या पोरांनी शिकायचं नाही. तुमची पोरं काय मागतात? स्कॉलरशिप. काल परवा जाहीररित्या अजितदादा बोललो, एका घरात म्हणजे 4-4, 5-5 पोरं पीएचडीच्या स्कॉलरशिप साठी पीएचडी करतात म्हणले. ध्यान देऊ नाही का बरं का? सुशिक्षित मंडळी इथं बरीच बसलेली आहेत. अजितदादा पवारचं स्टेटमेंट काय होतं? महाज्योतीची पोरं आंदोलन करत होती, आम्हाला स्कॉलरशिप द्या. तुम्ही सारथीला स्कॉलरशिप दिली. सारथीच्या पोरांना वन टाइम एका टाइमला 5-5, 10-10 लाख रुपये या अजितदादा पवारांनी सही करून सारथीच्या पोराच्या अकाउंटला जमा केलं. सारथीचं दायित्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. पण महाज्योती आपल्या सावे साहेबांकडं, त्या महाज्योतीच्या पोरांना अजूनही स्टायपंड मिळालेला नाही. देवकाते साहेब, दादा काय बोललं? स्कॉलरशिप साठी म्हटले 5-5 पोरं पीएचडी करते ती म्हणले. आता एका घरातल्या 5 पोरांनी पीएचडी करणं ही अभिमानाची गोष्ट का लाजिरवाणी गोष्ट? हा जबाबदारीने बोलायचं. अभिमानाची गोष्ट आहे का नाही? अरे तुझ्या पोरासारखी आमची पोरं दारूचा धंदा तर करत नाहीत. हा, किती लाख लिटर आहे पार्थ पवारच्या दारूच्या कारखान्याचं दिवसाचं उत्पादन किती आहे? कळलंय? तुम्ही कधी अभ्यास केलाय याचा? केलाय का कुणी? पार्थ पवार यांची जी काय कसली काय जॉन बास्को काय टँगो सांगायला का? हे तर सांगा.
मोठं नाव तरी सांगा. 1,00,000 लिटर उत्पादन आहे त्याचं दिवसाचं. बघा चुकत असलं तर बाबा करेक्ट करा. मला काही लय असं वास्तव बोलायला आवडतं. हा, तुझ्या पोरासारखी आमची पोरं 500 रुपयामध्ये, काळूरामजी, महारवतनाची जागा 500 रुपयाच्या मोबदल्यामध्ये तरी घेत नाहीत. अरे आमच्या माणसांना तुम्ही DCC बँकेचं 5-10 लाखाचं कर्ज कधी दिलं नाही. दिलं असलं कुणाला 1-2 कोटी रुपये, कुणाला चिलिंग प्लांटला, वायनरी प्लांटला, काय ती गुळ कारखाना असतो त्याला काय म्हणायचं, गुराळाला कुणाला दिला असला तर हात वर करा. आणि दिला असला तर त्याचा इथं जाहीर सत्कार करू. आणि ज्यानं DCC बँकेचं कर्ज बुडवलंय त्याचा तर आपण घोड्यावरनच त्याचा सत्कार करू. अरे बँका बुडवायच्या ह्यानीच, तिजोरीच्या चाव्या त्यांच्या, आणि मग आपण काय मागायचं आम्हाला, कर्जमाफी मागायची, कर्ज मागायचं. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बरोबर आहे का? हात जोडून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपला वाढप्या तिथं गेला पाहिजे कायद्याच्या सभागृहामध्ये. आपला वाढप्या दिल्लीला गेला पाहिजे. दिल्लीला कुठे गेला पाहिजे? कारण का, कशासाठी गेला पाहिजे? तुमच्या आमच्या हिताचा कायदा ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत लिहिला जातो, तुमच्या आमच्या हिताचा कायदा ज्या देशाच्या संसदेत लिहिला जातो, तिथं तुमचा आमचा एखादा कोकरे, एखादा हाके, एखादा काय आता काय देवका ते नाही ना तिथं. अरे काय तुमचं पडलंय त्यांना? तुम्ही मेंढर राखताय का, तुम्ही ऊस तोडताय का, तुम्ही गोटा चालवताय का, नोकरी करताय का, स्कॉलरशिप, काय पडलंय तुमचं? जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. अरे पंधराचा नेता कोण पाहिजे? कोण पाहिजे पंधराचा नेता? कुणाला तुम्ही नेता बनवता? आणि देवकाते साहेब, वकील साहेब, आमच्या मायावतीने भाजपच्या सहकारी घेऊन सत्तेत गेल्या होत्या का? गरज होती सत्तेची. माधव प्रयोगानं ओबीसी डीएनए म्हणणारा तुमचा पक्ष जबाबदारीने सांगतोय, मीडियाच्या समोर सांगतोय, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवड मध्ये, छत्रपती संभाजीनगर मध्ये ओबीसी हद्दपार झालाय. गेल्या 2-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आम्ही ओरडतोय, अरे तुमचं आरक्षण संपलंय, अरे तुमचं आरक्षण संपलंय, अरे तुमचं आरक्षण संपलंय. कोणाला तिकीट दिलेत माहितीये का? काळूरामजी, काढा याद्या सगळ्या पुण्यामधल्या. कोण एखादा धनगराचा कमळ घेऊन निवडणुकीला पुण्यात उभा राहिलाय का? संशोधन करा. का बोलतोय? तुमच्या आमच्या हक्क आणि अधिकाराचं, सामाजिक मागासांचं आरक्षण ओबीसी आहे. पण तिथं तिकीट कुठे घेतलेत? बालवडकर, जगताप, मोरे, पठारे, सातव, अजून मारणे, अंधेकर. दादाला तसंच लागतात. नाही दादाला सगळं लागतं. नाही अरे पण मग काय चाललंय काय नाही, बोलायचं का नाही बोलायचं? आमच्याकडे दुसरं काय आहे आता बाबा? बोललं पाहिजे संविधानाबद्दल, मताबद्दल. पंधरे गावामधून आम्हाला एकच विनंती आहे की पंधरे गावामधून ओबीसीचा झडपी मेंबर झाला पाहिजे, बहुजनांचा पंचायती मेंबर झाला पाहिजे. जागा राखीव आहे का माहित नाही, कुणाला रिझर्वेशन आहे मला माहिती नाही. ओपन, आपलाच माणूस निवडून आला पाहिजे. जो माणूस हिंमत दाखवेल, ह्याच्यापेक्षा अर्धी माणसं असू दे, आम्ही सभेला येणार. कारण आम्ही 50 माणसावर सभा घेतलेल्या आहेत बापूराव. त्यामुळे काळूरामजी आपल्याला हिंमत दाखवावी लागेल, पुढे यावं लागेल. कुठली MIDC आहेत माणसं तुमची आमची? बारामतीमध्ये काय झालं माहितीये? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबांनो, नगर परिषदेमध्ये जर एक लढणारा माणूस, मत कोणी दिले काळूरामजींना? पतारीवाले, हातगाडीवाले, सर्वसामान्य माणसं. सर्वसामान्य माणसांनी धनसत्ता लाथाडली, लढणाऱ्याच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्हाला आम्हाला जागं व्हावं लागेल. गावगाड्यातल्या हर एक ओबीसीला जागवावं लागेल.
तुम्ही आम्ही काय केलं, मतदानाला जाताना तुम्ही आम्ही कसे जातो माहितीये का काळूरामजी, तुम्ही आम्ही मतदानाला जाताना हळूहळू कोण बघल काय, एकटाच जातोय, बायकोला मागे बसवतोय, चल 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 लवकर, हे तिकडं नको तिकडं, इकडं चल इकडं चल इकडं चल. काय मताला जाताना कसं जातंय? अरे लाख मोलाचा मताचा अधिकार तुम्हाला दिलाय या लोकशाहीनं, या संविधानानं, आणि मताला जाताना कसं जात आहे? हो ते तिकडं उभा, थांब 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 इकडं चल, चिठ्ठी चिठ्ठी काय घरातूनच काढून आणल्या. मतदानाला जाताना वाजत गाजत जाता आलं पाहिजे. कसं जाता आलं पाहिजे? मला लाख मोलाच्या मताचा अधिकार बाबासाहेबांना दिलाय. मला अभिमानाने जाऊन आमच्याबद्दल, माझ्याबद्दल, आपल्या जातीबद्दल, आपल्या गावाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या वेदनांबद्दल, आपल्या दुःखांबद्दल जो माणूस बोलतोय त्याला मला मतदान करायला असं छातीचा कोट करून पुढे गेलं पाहिजे. जात असताना चला चला, अरे गावातल्या मित्राला सांगता आलं पाहिजे, गावातल्या आपल्या व्यावसायिक सहकार्याला सांगता आलं पाहिजे, आपल्या एखाद्या जोडीदाराला, मित्राला, नातेवाईकाला सांगता आलं पाहिजे मी मत टाकतोय, पण माझी जबाबदारी आहे. एका माणसानं, इथं बसलेल्या एका माणसानं 100 मताची जबाबदारी घेतली, किती माणसं वाढली. जे गाव करेल ते राव नाही करू शकत. हे एवढं मोठं तुम्हाला हत्यार लोकशाहीमध्ये भल्या भल्या माणसांना घरी बसवण्याची ताकद तुम्हाला दिली, पण तुम्ही माणसं मात्र वर्षभर घोषणा देतात. काळूरामजी वर्षभर घोषणा, स्वाभिमानाच्या गप्पा, आमचा माणूसच नाही, आता कोणतरी लढतय, आता कोणतरी बोलायला लागलंय, आमची संख्या एवढी, का आमचा माणूसच नाही, गप्पा एवढ्या मोठ्या. निवडणुकीच्या टाइम आलं, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, आधे इधर जाओ. अरे काय चाललंय? ओबीसींचा, बहुजनांचा लढा कोणी उभा करायचा? गावगाड्यातला सुतार करू शकतो का? गावगाड्यातला नाभिक करू शकतो का? लोहार करू शकतो का? गावगाड्यामध्ये एखादं घर असणारा कुंभार करू शकतो का? तो कसा काय हा राजकीय संघर्ष उभा करू शकेल? गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावायची तुमच्या मध्ये हिंमत असताना तुम्ही मात्र कोणाचं तरी सतरंजा उचलायचा ठेका घेतलाय, आणि घेतलाय पिढ्यान पिढ्या. आमचं रक्त वाटलं नाही बरं का. आमचा आजा बी एकनिष्ठ, आमचा बाप बी एकनिष्ठ, आम्ही बी एकनिष्ठ. अरे तिकडं लगा अजित दादा काकाच्या मानगुटीवर पाय देऊन जाऊन सत्तेत बसतोय, आणि आम्ही मात्र 3 पिढ्यांनी गुलामी. अरे गुलामी तरी किती प्रामाणिकपणाने करताय? तुमच्या आमच्या पिढ्या, तुमचे आमचे हक्क अधिकार, तुमच्या आमचं बजेट ज्या माणसाने नाकारलं त्या माणसांना रांगालावून मतदान करताय. कुणाला वाईट वाटेल या गोष्टी अशा. ही संविधानाची ताकद आहे. हे तुमच्या आमच्या लोकशाही मधल्या हर एक माणसाला मिळालेल्या अधिकाराची ताकद आहे. ज्या दिवशी हा माणूस जागेल, अरे कुठली बारामती, कुठलं काय घेऊन बसलाय. त्यामुळं देवकते साहेब, तुम्ही आलाय, तुमचं अभिनंदन इथं, पण सांगा तुमच्या नेतृत्वाला की आम्ही तुम्हाला खूप विश्वासाने आम्ही हे केलं होतं, पण नाही आता इथून पुढे आम्ही वेगळे प्रयोग करू. काय पडल जिंकल काय होईल ते होईल, लढायचं, आपल्या हक्क अधिकाराविषयी बोलायचं. पंधरे गावामधल्या या सर्व सदस्यांनी ही जी आजची मिरवणूक घेतली, हा कार्यक्रम घेतला, आणि काय असतं, लढाई उपाशी पोटीच लढली जाते. पोट भरलेल्या लोकांकडून लढाईची अपेक्षा करायची नाही. उद्या परत सांगतोय, उद्या मुख्यमंत्री महोदय कुठे येणार आहेत? नायगावला. कशासाठी येणार आहेत? सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही तिथं आहोत उद्या. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या आमच्या प्रेरणा पुरुषांचं स्मृतीस्थळ असेल, स्मारक असेल, ही ऊर्जा आहे तुमच्या आमची, तुम्हा सगळ्या लोकांची. तुमचं आमचं तीर्थक्षेत्र आहे. चौंडी असेल, नायगाव असेल, भगवानगड असेल, पोरादेवी असेल, अरण असेल. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. आपल्या प्रेरणा पुरुषांचं काम बघितलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत गाडगेबाबांचा काय रिलेव्हंट होता याचा अभ्यास केला गेला पाहिजे. मोबाईल उघडला की गाण्यापेक्षा, रीलपेक्षा
बरोबर आहे का? आणि दुसऱ्याची भांडणं बघण्यापेक्षा कधीतरी कधीतरी गुगलवरती टाईप करावं. खूप काळ कठीण आलाय. लढाईचं तुम्ही सोडून दिलंय. बारामती मधले जर विरोधक ताट मानेने लढले असते तर आम्हाला पोरा ठरवणार रस्त्यावर उतरावं लागलं असतं का? सातकर साहेब, काय तुम्ही आम्ही कोण आहे? काय आपल्या माग? आणि माणसं किती गोळा होतात? आणि काय कशी लढाई लढायची? यांच्या कारखान्यापुढं, यांच्या वायनरी पुढं, यांच्या पैशा पुढं, यांच्या धनसत्ते पुढं, यांच्या स्टारच्या कपड्या पुढं, यांच्या गाड्या घोड्यांसमोर आणि यांच्या सत्ते पुढं महाराष्ट्राची सत्ता. दादा दादा माणूस आहे काय हाके सर. मला एका भाद्राचा फोन आला काळूरामची, हाय ना वेळ? अजून 5 मिनिटं बोलू शकतो ना? मला एक जणांना फोन आला, हाके सर तुमचं महाराष्ट्रात नाव झालंय म्हणला, आणि म्हणला तुम्हाला आता काहीतरी पद मिळण्याची शक्यता आहे म्हणला. लय तज्ञ विचारवंत माणूस, मोठा माणूस, आणि बारामती जिल्ह्यातलाच बरं नेता. आता म्हणला वरच्या वरिष्ठ वर्तुळात म्हणला तुमच्या नावाची चर्चा चालू आहे म्हणला. म्हणलो काय देते तू? आता मी बी आता काय थोडा चळवळीतला जरा शिकलोय तुमच्याकडं. म्हणला तुम्हाला आता महत्वाच्या पदावर जायचंय, मग काय करायचं काय तुम्ही सांगा, मार्गदर्शन करा की. म्हणला दादावर जरा कमी बोला म्हणला. कुणावर? दादावर जरा कमी बोला म्हणला. अरे म्हणलं आमच्या पिढ्यानपिढ्यांनी तेच केलंय म्हणलं. काळूरामजी आमचं आंदोलन उभं राहतं, बारामती पर्यंत येतं. आता कुठं गायब होतं माहितीये का? नाही ते गायब कुठं होतं माहितीये का? 2 नंबरची लोकसंख्या म्हणलं जातं. आंदोलन गायब होतं विधान परिषदेत. कुठं गायब होतं? दोर 5-10 वर्ष केली. एक कोणतरी असं येतं पुढं आणि त्याला तिथं एकदा त्याला मंडवळ्या बांधल्या की गडी गायब. हे भेदायचं आहे आपल्याला, हे भेदायचं आहे. बारामती मधल्या, पंधरा मधल्या तरुणांना, सगळ्या तरण्या बांड पोरांना मला सांगायचं एकच शेवटचं उदाहरण सांगणार आणि मी माझं मनोगत थांबवणार. काशीरामजींचं सांगेल, मायावतीचं सांगेल, अजून लई लोकांचं सांगू शकतो मी, पण एक ह्यांना भेटणारं उदाहरण सांगतो आणि आत्ताचं उदाहरण सांगतो, शेवटचं उदाहरण. आणि माझं भाषण थांबवतो. सिद्धरामय्या माहितीये का? सिद्धरामय्या कर्नाटकचे आहेत का? कोण आहेत ते? आहेत का? मग कर्नाटकात काय लोकसंख्या आहे का तुमची? मग काय केलं त्यांनी? कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कुरबार म्हणजे धनगर मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, त्याच्या अगोदर आमदार वगैरे झाले, पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा 2दा मुख्यमंत्री झाले. आणि आमच्या देवकते साहेबांच्या पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता. पण कर्नाटकामध्ये बहादरानं त्या सत्तेच्या विरोधामध्ये लढून सत्तेमध्ये बसले. त्यांचं गणित काय सांगू का काळूरामची? महामानव काशीरामजींनी सांगतो काशीरामजींनी हे मंडल आयोग आहे ना, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांना जे सगळ्यात मोठा आग्रह धरला तो महामानव काशीरामजींनी धरला. डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार तुम्ही द्या. कुणी दिला भारतरत्न पुरस्कार माहितीये का? विश्वनाथ प्रताप सिंगांनी दिला. आणि कुणाच्या आग्रहावरनं दिला? काशीरामजींच्या आग्रहावरनं दिला. हे का सांगतोय? अरे कुठेतरी कळलं पाहिजे तुम्हाला, आम्हाला. बहुजन कॉन्सेप्ट जर तुम्हाला मला कळला असता ना, तुम्ही राज्यकर्ते असता, राज्यकर्ते. तुम्हाला दादांच्या पवारांच्या दारात भीक मागायला नाही जावं लागले असते. तो सिद्धरामय्या अहिंद नावाची संकल्पना त्यांनी राबवली. अहिंद, अ म्हणजे अल्पसंख्याकू, ही म्हणजे हिंदलतारू. हिंदलतारू म्हणजे कर्नाटक शब्द आहे, ओबीसी, आणि द म्हणजे दलितारू. अहिंद कन्सेप्ट सिद्धरामय्यांनी त्या कर्नाटकमध्ये राबवला. बहुजनांची एकी केली, बहुजनांची एकी केली. अरे सत्तेत जायचंय. अरे मतदानाच्या दिवशी फक्त जातीच्या माणसाच्या समोर मत मागायला जाऊन चालतं का? हर एक माणसाच्या, दीनदलिताच्या, शोषिताच्या, वंचिताच्या, पीडिताच्या, शेतकऱ्याच्या दारात जावं लागतं. 5 वर्षभर तुम्हाला राजनीती करायची आहे ना, तर तुम्हाला सर्वसमावेशक प्रश्नावर आंदोलन उभी करावी लागतील. ओबीसीच्या 450 जातीच्या लोकांना एकत्र आणावं लागेल. दीनदलितांना एकत्र आणावं लागेल. तिजोरीच्या चाव्या चोरांच्या, दरोडेखोरांच्या, कारखानदारांच्या कमरेला आहेत.
बारामतीमध्ये निवडून गेलेल्या माणसाच्या कमरेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब. आम्ही तुम्हाला तुमच्यावर विश्वास टाकला, तुमची मिनमिनती पंथी गावगाड्यामधल्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं या देवेंद्र फडणवीसांचं कमळ आम्ही फुलवलं. तुम्ही सत्तेमध्ये गेला, आमची माणसं तुम्ही बेदखल केली. पंधरे गावातला हनुमंतराव कोकरे, माळशिरसचा सुभाष पाटील, लय उदाहरण सांगेन महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक तालुक्यात गावामध्ये अण्णासाहेब डांगे आमच्या इस्लामपूरचे, तिकडे मग हरिभाऊ शेळ, कितीतरी ना उदाहरणं सांगता येतील मग आम्हाला. कुठे आहेत ही माणसं? ज्या माणसांसाठी आम्ही तुम्हाला साथ दिली, तुम्ही सत्तेत गेला आणि त्याच माणसांना पुन्हा तुम्ही जोडीला बसवलं, त्याच दादाला आमच्या उरावर बसवलं. दादा आपले आमची चांगली हे करतो. सकाळी 6 वाजता काळरामजींच्या भाषेत सांगू का? सकाळी 6 वाजता काळरामजी सांगू का? नको, आता तुमचा डायलॉग आहे, मी कशाला सांगू. नाही, सांगतो की सकाळी 6 वाजता उठतात आणि मोकळ्या जागा कुठल्या बघतात. हे बोलावं लागेल. कुणाला राग आला तर येऊ दे, अजून 10 पट राग येऊ दे, पण आम्ही वास्तव बोलणार, परखड बोलणार, बहुजनांच्या हिताची भाषा बोलणार. राजसत्ता ही अंतिम आहे, अंतिम. राजसत्ता ही अंतिम आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. तुमचं कुठे घोडं पेट खाते? तुम्ही सत्तेतच नाही, मंत्रिमंडळातच नाही. म्हणून पंधरे गावामधल्या सर्व लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्ही आज हा जो कार्यक्रम घेतलाय, माणसं भली कमी आहेत. काय म्हणलं मी? वनवा पेटवायला एक ठिणगी फक्त बास असते, एकच ठिणगी. त्या ठिणगीचं रूपांतर वनव्यात व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं पंधरेच्या ज्या जांबाज कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घेतलाय, त्यांचा आभार व्यक्त करतो. बहुजनांची एकी. आम्ही म्हणायचो नवे पर्व ओबीसी सर्व, नाही नाही, आता नवे पर्व बहुजन सर्व म्हणावं लागेल. ज्या देशाला लोकशाही प्रदान केली, ज्या देशाला समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा विचार दिला, ज्या देशाचं धोरण काय असलं पाहिजे इंग्रज गेल्यानंतर, ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं, किंवा ज्या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, त्या महाराष्ट्रामधला बहुजन, त्या महाराष्ट्रामधला ओबीसी हा एकत्र आला पाहिजे, एका मंचावर आला पाहिजे. जाधव साहेब काय म्हणते मी, आला पाहिजे की नाही? भुजबळ साहेब लढतायत, फक्त समता परिषदेचे कार्यकर्ते जात आहेत. बाकीचे कोण? पडळकर साहेब लढतायत, फक्त धनगर समाजाचे जात आहेत. कोण बंजारा समाजातले, कोण राठोड वगैरे लढतायत, फक्त बंजारा समाजाचे जात आहेत. असं करून चालेल? असं करून अजिबात चालणार नाही. तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल, बहुजनांची मोठ बांधावी लागेल, राजकारण, समाजकारण, तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्याच्या हिताचं धोरण ठरवावं लागेल. एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि हा सुरेख असा कार्यक्रम पंधरे गावामधले तुम्ही घेतलात, तुम्ही आमचा आदर सत्कार केलात, आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळी भाषण ऐकून घेतलात, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.